आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। गुंटूर परिसरातील वंजरवाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री बाबूराव मेंढेवाड, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री गजानन विठ्ठल इबिते, श्री तुकाराम पागलवार, जयंती मंडळ अध्यक्ष विठ्ठलराव वाघमारे, सुरेश पाटील कदम, पवनकुमार कदम, संदीप कदम, प्रताप कदम, शिवराज शिंपाळे, रितेश कदम यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन वाघमारे यांनी केले। यावेळी घनश्याम महाराज बेटकर यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना केलेले मार्गदर्शन आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनलसाठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। हजारो वर्ष अंधकाराच्या बहुजन समाजामध्ये बहुजन समाज बुडालेला होता। वर्णवादी घोड्यांच्या टप्पाखाली चिरडला जात होता आणि या समाजामध्ये बहुजन समाजाला गाव कसा बाहेर राहावं लागत होतं। स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता। त्यावेळेस बाबासाहेबांनी ओळखलं, या समाजाची जर उन्नती करायची असेल तर यांना शिक्षण दिलं पाहिजे, म्हणून शिक्षणाचा मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मनुस्मृतीचा अहंकार मारला होता। बाबासाहेब कलाडले, गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, असा परिवर्तनवादी येता एकच होऊन गेला, त्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एवढंच नाही तर ज्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेशात जाऊन, रशियामध्ये विमानाने जाऊन माझ्या राजाचा पहिला पोवाडा लावला, लहानपणी आवड गाण्याची, सात तुंतुण्याची, एल्गार डप्पाची, लेकरी फरीत शाहिराची, अशी लोकशाही अण्णाभाऊसाठी। लहानपणापासून समाज एकत्र करायचा, चांगल्या माणसासोबत राहायचं, त्या माणसाचं चांगलंच करायचं, त्याचं घर पुढे न्यायचं, असा ज्याला जननायक म्हणलं जातं तो बिरसा मुंडा। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।